नमस्कार भक्तांनो, संपूर्ण भक्तिमय या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्त हो, स्वामी समर्थांना मनापासून केलेली भक्ती सेवा, आराधना या गोष्टी हव्या असतात आणि कोणत्याही श्रद्धेचा देखावा स्वामींना आवडत नाही. परंतु भक्त हो, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये स्वामींचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामींना ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. स्वामी समर्थांना काही खास गोष्टी अगदी मनापासून आवडतात आणि जो भक्त या गोष्टीचे पालन करतो, म्हणजेच मनापासून या गोष्टी करतो, त्या भक्तावर श्री स्वामी समर्थांची कृपा लवकर होते आणि त्यांच्या आयुष्यात चांगले बदल घडून येतात. तसेच स्वामी त्या भक्तांच्या सर्व इच्छा भरभरून पूर्ण करतात. म्हणून भक्त हो, तुमचा जर स्वामींवरती विश्वास असेल किंवा तुम्ही स्वामी भक्त असाल तर तुम्ही या स्वामींच्या आवडत्या गोष्टी नक्की कराव्यात. कारण या गोष्टी तुम्ही श्रद्धापूर्वक आणि मनपूर्वक केल्यात तर स्वामींची कृपा तुमच्यावर लवकर होईल. आणि भक्त हो, स्वामींना दुसरे काहीच हवे नसते. स्वामींना हवे असते ते फक्त म्हणजे चांगले कर्म. म्हणून आपण देखील चांगले कर्म करत राहावे आणि चांगले कर्म केल्यास स्वामी सुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात. तसेच भक्त हो, स्वामी समर्थ ज्या भक्ताच्या मागे उभे असतात त्या भक्तांना कधी निराशा आणि दुःखी होण्याची देखील गरज नसते. आणि श्री स्वामी समर्थ आपल्याला विविध रूपाने आपल्या भक्तांना नेहमीच मदत करत असतात. जे भक्त स्वामींची सेवा उपासना करतात त्यांना कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. आणि जो भक्त स्वामी सेवा करतो त्यांनी इतरांचा अपमान देखील करू नये असे स्वामी सांगतात. तसेच कोणाला दाखवण्यासाठी तर स्वामी सेवा अजिबात करू नका. स्वामींची भक्ती करताना मनापासून करावी. तसेच एखादी गोष्ट मिळावी म्हणून स्वामींची सेवा अजिबात करू नये. याचबरोबर भक्त हो, स्वामींना विविध गोष्टी, विविध वस्तू तसेच विविध पदार्थ देखील आवडतात. आणि स्वामींना काही आवडणाऱ्या वस्तू जर तुम्ही तुमच्या जवळ ठेवलात तर तुमच्या घरात सुख समृद्धी, धनसंपत्ती हे विविध मार्गाने येण्यास सुरुवात होईल. तर भक्त हो, स्वामींना कोणत्या वस्तू, कोणते झाड, कोणते फूल, कोणते पदार्थ आवडतात हे आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्याआधी आपल्या संपूर्ण भक्तिमय चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 5 गोष्टी ज्या स्वामींना आवडतात. पहिली गोष्ट म्हणजे स्वामींना आवडणारे प्राणी. भक्त हो, श्री स्वामी समर्थांना जनावरांमध्ये गाय आणि कुत्रा फार प्रिय होते. तर मांजरावर स्वामींचा भयंकर राग होता. परंतु स्वामी महाराजांना प्रतिबिंब करणारा कोणी नसे. त्यामुळे स्वामी कित्येक दिवस जेवतच नसायचे, अगदी पाणी सुद्धा प्यायचे नाही. असे करता करता 8 दिवस निघून जायचे, महिना जायचा, स्वामी जेवतच नसायचे. त्यामुळे स्वामींना कधीही भूक लागायची की स्वामी आरामात एक वेळेस 600-700 भाकऱ्या खायचे आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत चुलीजवळ बसून अनेक बायका भाकऱ्या करायला लागायच्या. कधी कधी स्वामी एखाद्या गावकऱ्याच्या दारासमोर उभे राहून जेवायला दे ग माय असं म्हणायचे आणि वाढलेले जेवण स्वामी घराबाहेरच घेऊन जेवायला बसायचे. त्यावेळेस त्यांच्या पानाजवळ अवतीभोवती गायी, कुत्री जमायचे. त्यावेळेस स्वामी आपले जेवण गायीला, कुत्र्याला खाऊ घालत असायचे आणि अत्यंत प्रेमाने त्या प्राण्यांना घास भरवत असायचे. तर भक्त हो, आपणही गायी, कुत्र्यांचा अपमान करू नये. आपल्याला शक्य असेल तर त्यांना निस्वार्थपणे खायला द्यावे. दुसरी गोष्ट म्हणजे स्वामींना आवडणारी फुले. स्वामींना भगव्या आणि पिवळ्या रंगाची फुले अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे तुम्ही स्वामींची पूजा करताना स्वामींना भगवे आणि पिवळे फुले अर्पण करावी. तसेच भक्त हो, स्वामींना चाफ्याची फुले देखील अतिशय आवडायची. तिसरी गोष्ट म्हणजे स्वामींचे आवडते पदार्थ. स्वामींना पदार्थामध्ये पुरणपोळी, बेसन लाडू, कांद्याची भजी अत्यंत आवडत असे आणि अनेक प्रकारच्या भाज्या अतिशय प्रिय होत्या. तसेच भक्तांना स्वामींना सकाळी उठल्यावर गोड पदार्थ खायला अतिशय आवडत असे. त्यामध्ये कधी कधी मसाले दूध, खीर असे काही पदार्थ स्वामींना खाण्यास आवडायचे. त्यामुळे तुम्ही स्वामी समर्थांना नैवेद्य म्हणून कोणताही गोड पदार्थ दाखवावा आणि स्वामींची मनोभावे पूजा करावी. त्यामुळे स्वामींची तुमच्यावर नक्की कृपा होईल. चौथी गोष्ट म्हणजे स्वामींचे आवडते झाड. स्वामी समर्थांचे आवडते झाड औदुंबर आहे. याशिवाय स्वामींना कडुलिंबाचे झाडेही विशेष प्रिय होते. एकदा अक्कलकोटमध्ये गावाबाहेर एक मोठे कडुलिंबाचे झाड होते. एके दिवस रस्त्याने जाणाऱ्या मुसलमान इस्माने त्या कडुलिंबाच्या झाडाची फांदी तोडायला कुऱ्हाडीचा घाव घातला आणि त्या झाडाच्या फांदीवर घाव घालताच क्षणी मठातून स्वामी उठून उभे राहिले आणि त्या भक्तांना म्हणाले, अरे बघा रे, कोण हरामखोर माझ्या पालखीची दांडी तोडतोय. आणि सर्व भक्त गावाबाहेर जाऊन त्या मुसलमान इसमाला झाड तोडण्यापासून पराभूत केले. 5वी गोष्ट म्हणजे अन्नदान करणे. भक्त हो,
स्वामी समर्थ नेहमीच गरजूंना अन्नदान करायचे. अगदी मुक्या प्राण्यांवर देखील त्यांचे खूप प्रेम होते. त्यांना ते खाऊ घालायचे आणि अन्नदान करणे हे सर्वात मोठे पुण्याचे दान आहे, हे आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. तर भक्त हो, स्वामींना अन्नदान करणे अतिशय आवडत होते. मात्र बहुतांश लोक अन्नदान करतात, परंतु ते कोणत्या तरी खास दिवशी सणासुदीला अन्नदान करतात, कारण त्यांच्या मागे त्यांचा स्वार्थ असतो. तसेच आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून काही जण गाईला कुत्र्याला देखील चपाती किंवा भाकरी खाऊ घालतात, पण ते अत्यंत चुकीचे आहे. अन्नदान गरीब व्यक्तीला दररोज करायला हवे. निदान एक चपाती किंवा एक भाकरी जे असेल ते आपण एका गरीबाला नक्कीच देऊ शकतो. मात्र अन्नदान करताना आपण कोणतीही इच्छा अपेक्षा बाळगू नका. तर या गोष्टी स्वामी समर्थांना अतिशय प्रिय होत्या. तर भक्तांनो, तुमच्या कमेंटद्वारे तुम्हाला आणखी स्वामींबद्दल काय जाणून घ्यायला आवडेल ते आम्हाला कळवा, कारण तुमची कमेंट आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील. आणि आमच्या चॅनेलला शेअर देखील करा. धन्यवाद.